महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांच्या गाडीचं सारथ्य करतायत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. सर, मागच्या वेळेस पण तुम्ही सारथ्य केलं तर तो उमेदवार निवडून आलता, त्यावेळेस 100% म्हणजे जर मी सारथ्य केलं आणि उमेदवार निवडून येतो हे मला असं जर लक्षण वाटत असेल तर नक्कीच आमच्यासाठी शुभ शकून आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे शिवजन्मभूमी जुन्नर तालुका ठामपणे आतापर्यंत उभा राहिला आणि यापुढे उभा राहील. आज मिसळवरती ताव मारला. नारायणगावची मिसळ राज्यात प्रसिद्ध आहे आणि एकत्र खाल्ले तुम्ही. खरं तर हा विजयाचा विश्वास आहे, कारण सत्यशील दादांनी ज्या पद्धतीनं पूर्ण प्रचारामध्ये कष्ट घेतलेले आहेत, सगळ्याच कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी, मग शिवसेनेचे माऊली खंडागळे असतील, शरदराव लेंडे असतील, मोहित धमाले असतील, अंकुश आमले असतील, या सगळ्या लोकांनी प्रचंड कष्ट घेतले आणि त्यामुळे नक्कीच विजयाचा विश्वास आहे आणि आता तालुक्याच्या दौऱ्यावर निघतो. शिवजन्मभूमीतून फळीफोड होईल. 100% फळीफोड होणार. शिवजन्मभूमीचा शिलेदार हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचाच असतो. नक्कीच आपल्यासोबत उमेदवार सुद्धा आहेत. खरं तर खूप कमी लोकांना नशीब मिळतं असं सारथ्य करण्याचं आणि तुमच्या गाडीचं सारथ्य करण्याचं काम आज खासदार करतायत. काय भावना आहे? नक्कीच मी नशिबवान आहे का मला हे म्हणजे ही संधी मला मिळालेली आहे. नक्कीच म्हणजे मला सगळ्यात महत्वाचं का लहानपणापासून म्हणजे खूप वर्षापासून आम्ही मित्र आहोत आणि आज ते खासदार असताना ते सारथ्य करतात म्हणजे कुठंतरी मला असं वाटतं की परतफेड कुठंतरी काहीतरी मदतीची होती जयंत पाटील म्हणाले होते आता जुन्नर मध्ये नवी जोडी दिसणार आहे. ही जोडी दिसेल आम्हाला पुढे. नक्कीच ही शेवटपर्यंत अशी दिसेल महाराष्ट्रात गाजल. नक्कीच तर आपण पाहिलं ही जोडी महाराष्ट्रात दिसणार आहे आणि आजच्या मतदानानंतर निकालानंतर आपल्याला कळणार आहे महाराष्ट्रात कोणती जोडी ही कशी असणार आहे. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे.